आज आपण अबाउट वन ॲक्ट प्ले याच्याबद्दल पाहणार आहोत. काल मी तुम्हाला हिस्ट्री ऑफ ड्रामाबद्दलच्या काही ॲक्टिव्हिटीज पण टाकल्या. मला आशा आहे तुम्ही त्या सोडवल्या असतील. आपण आज अबाउट वन ॲक्ट प्ले त्याचे फीचर्स काय आहे ते कसे एक्सप्लेन केलेले आणि त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपण सॉल्व करूया. ठीक आहे. तर आपण पान नंबर 135वर आहोत आणि त्याच्यातून आपण चाललो आहे त्याचं एक्सप्लेनेशन करायला. तर द रिवाइज्ड कोर्स बुक फॉर स्टँडर्ड 11 आपलं जे 11वीचं कोर्स बुक आहे फोकसेस ऑन लँग्वेज अँड लिटरेचर. याचा मुख्य उद्देश जो आहे, व्याकरण कमी आहे तर तुमचं भाषा त्याचसोबत वाङ्मयीन विकास, वाङ्मयीन अभ्यास तुमचा व्हावा यावर फोकस टाकून हा अभ्यासक्रम रचलेला आहे. स्टुडंट शुड बी एबल टू एन्जॉय, ॲप्रिसिएटेड अँड डायजेस्ट द व्हेरियस फॉर्म्स ऑफ लिटरेचर. वाङ्मयाचे जे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारांचा आपल्याला अभ्यास व्हावा, आपण एन्जॉय करावं, त्याचं ॲप्रिसिएशन करावं म्हणजे त्याचं रसग्रहण करावं आणि आपल्या कल्पनाशक्तीला चालना द्यावी, कल्पनाशक्तीचा विकास व्हावा. त्याचबरोबर आपली वाङ्मयीन वाचनाची आवड वाढावी जेणेकरून आपलं विचार समृद्ध होतील आणि ज्या देशातील विद्यार्थ्यांचे विचार समृद्ध असतात तो देश विकासाच्या मार्गावर असतो. हा मोठा विशाल दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तक मंडळाने आपल्याकरता लिटरेचर वाङ्मयाचा अभ्यासक्रम आपल्या पुस्तकात आणलेला आहे. त्याचसोबत डायजेस्ट करणे, डायजेस्ट इन द सेन्स तुम्हाला पचलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. या 3 सूत्रांचा विचार करून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, आपल्या कोर्स बुकमध्ये या वन ॲक्ट प्लेचा आणि पुढच्या वर्षी 12वीला नॉव्हेलचा, कविताचा आपण अभ्यासतोच, परंतु कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, चरित्र, नाटक, त्यातले एकांकी, कॉमेडी, ट्रॅजिडी, ट्रॅजिकॉमेडी, नॉव्हेल्सचे सगळे प्रकार हे वाचून, हे अभ्यास करून आपलं जीवन समृद्ध करणे हा एकमेव उद्दिष्ट, हा एकमेव हेतू ठेवून महाराष्ट्र शासन तुमच्याकडे हे पुस्तक घेऊन आलेलं आहे. लिटरेचर प्रोव्हाइड्स, साहित्यातून खूप सुंदर अशी व्याख्या दिलेली. साहित्य काय आहे, साहित्य काय करतं, कारण वाचाल तर वाचाल असं म्हणतात मित्रांनो. मग वाचाल तर वाचाल म्हणजे काय, चांगलं वाचलं तर विचार समृद्ध होतात आणि मेंदू परिपक्व होतो. कारण असं म्हटलं जातं की एम्प्टी माइंड इज डेविल्स वर्कशॉप, खाली दिमाग शैतान का घर होता है. डोकं रिकामा असेल तर निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि समृद्ध असेल तर चांगले विचार येतात. एखादा माठ आहे किंवा स्टीलचा हंडा आहे, तो हंडा जर रिकामा असेल आणि त्याला थोडंसं तरी कशाचा स्पर्श झाला तर आवाज होतो, परंतु तोच हंडा जर भरलेला असेल तर त्याचा आवाज होत नाही. त्याचप्रकारे मेंदू जर परिपक्व असेल, भरलेला असेल, समृद्ध असेल विचारांनी, तर कुठलाही आवाज इन द सेन्स कुठलीही निगेटिव्हिटी त्यामध्ये नसते. मग आशावादी असावं, समृद्ध असावं या हेतूने आपल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी, आपल्या भावनांचा विचार आणि विकास व्हावा यासाठी या साहित्याचा खरा अर्थ आहे. म्हणून लिटरेचर प्रोव्हाइड्स अ गेटवे. गेटवे म्हणजे महामार्ग, एक मोठा दरवाजा तुमच्याकरता ओपन करतं आहे टू एक्सप्रेस इमोशन्स. हे वाचून, हे ऐकून तुमच्याही डोक्यामध्ये काहीतरी कल्पना येतील, त्या कल्पना तुम्ही राबवल्या पाहिजे. कवितेमध्ये एक प्रश्न असतो की तुमच्या मनाने 4 लाईन्स तयार करा. उद्देशच काय की तुमच्या भावना तुम्ही एक्सप्रेस करा. त्या विषयाशी तुम्ही एकरूप झाल्याशिवाय तुमच्या भावना व्यक्त करता येणार नाही. म्हणून त्यासाठी आपण त्या विषयाशी एकरूप झालो पाहिजे आणि एकरूप झालो तर आपल्या डोक्यामध्ये ते विचार येतील, तेव्हा आणि तेव्हाच आपण लिहू शकू. म्हणजे साहित्याचा खरा अर्थ आपल्याला जगायला शिकवतो आहे. दिस इज अ पॅराडिगम शिफ्ट्स फ्रॉम स्टडिंग जनरल एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ लिटरेचर टू अंडरस्टँडिंग अ स्पेसिफिक जनरी ऑफ लिटरेचर. याच्यापूर्वीचा जो अभ्यासक्रम होता त्या अभ्यासक्रमामध्ये एक छोटासा पाठ, एखादा छोटंसं स्टोरी असायची आणि तेवढंच. पण आता मात्र तसं नाही. याचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून व्यापक केलेला आहे. हिस्ट्री, इतिहास आणि एक छोटंसं आयटम, याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे
याचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा आहे आपल्याला. आपण त्याचे काल बोर्डवर अजून तुम्हाला दिसत आहे, त्याचे कालावधी मेन्शन केलेले आहेत. त्या कालावधींचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे 11व्या शतकापासून साहित्य निर्मिती झाली तेव्हापासून तर आजपर्यंत, पोस्ट इंडिपेंडन्स डेपर्यंत. लक्षात, आफ्टर इंडिपेंडन्स, प्री इंडिपेंडन्स आणि त्याच्या आधीचे काळ, या सगळ्यांचा इतिहास तुमच्या डोक्यामध्ये टाकायला त्यांनी शिकवलेला आहे. तो डोक्यात विचार घेतला तर आपण त्यामध्ये करू शकतो. विथ दिस इंटेन्शन, या हेतूने काय केलेलं आहे, वन ॲक्ट प्ले ॲज अ जेनरे, ॲज अ काइंड, ॲज अ टाईप, ॲज अ डिव्हाइस हॅज बीन सिलेक्टेड फॉर क्लोज स्टडी टू स्टँडर्ड 11. तुमच्या 11वीच्या अभ्यासाचा सूक्ष्म अभ्यास व्हावा. या वन ॲक्ट प्लेचा सूक्ष्म अभ्यास तुम्ही करावा. कसं असतं वन ॲक्ट प्ले? एक अंकी नाटक, मग नंतर एक अंकी नाटक एक पातळी पण आहे, एक अंकी पण आहे, आणि नंतर 3 अंक. जसं कालावधी वाढत जाईल, लिखाणाची साहित्य वाढत जाईल, विचार वाढत जातील, कॅरेक्टर्स वाढत जातील, बॅकग्राऊंड वाढत जाईल, त्याचा थीम समजत जाईल, सेटिंग काय आहे ते कळत जाईल. मग याचा अभ्यास तुमचा व्हावा या हेतूने, या निर्मळ हेतूने या वन ॲक्ट प्ले याचा अभ्यास केलेला आहे. आपण हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामाच्या नंतर वन ॲक्ट प्लेवर आज आलेलो आहे. आता वन ॲक्ट प्ले काय आहे? वन ॲक्ट प्ले इज नॉट एक्झॅक्टली अ शॉर्टन्ड प्ले. शॉर्टन्ड प्ले नाही आहे, ते स्वतंत्र आहे. त्याचा आणि नाटकाचा जवळपास संबंध नाही, किंवा त्याचं शॉर्ट केलेलं नाटक म्हणजे वन ॲक्ट प्ले असं आहे अशी पण कल्पना नाही. तर इट इज, अंडरलाईन, इट इज अ कम्प्लीट स्टोरी. वाक्य अंडरलाईन करा मित्रांनो, ही व्याख्या आहे. इट इज अ कम्प्लीट स्टोरी that has to be performed on the stage in stipulated time. निर्धारित वेळेमध्ये कंप्लीट स्टोरी एका अंकामध्ये प्रेझेंट करणे हा त्याचा बेस आहे. म्हणजेच वन ॲक्ट प्ले इज टोटली डिफरंट फ्रॉम ड्रामा. 3 ॲक्ट प्लेज, अनेक जे अंक असतात त्या अंकांपेक्षा वन ॲक्ट प्ले वेगळं आहे. वन ॲक्ट प्ले इज अ होल ड्रामा इन वन ॲक्ट. One act play is a whole drama characterized and picturized or performed on the stage in a single theme. Maybe theme change होऊ शकतात. It has its own features. त्याचे आपापले वैशिष्ट्य आहे. अँड कॅरेक्टरिस्टिक्स, याच्यावर प्रश्न असतो. फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वन ॲक्ट प्ले. तर कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्या फीचर्स काय आहे, याचा आपण सूक्ष्म अभ्यास आता पुढे करणार आहोत. The action is confined. Confined means limited, मर्यादित. The action is confined to a single place and the number of characters is limited. कारण एका अंकात प्रेझेंट करायचं आहे, शेकडो कॅरेक्टर नाही घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणारं नाटक आहे. एका अंकात नाही सांगता येणार. विशाल हेतू आहे, विशाल विषय आहे, तो एका अंकात आणणं सोपंच नाही. ते 3 अंकामध्ये किंवा अनेक अंकांमध्ये ते प्रेझेंट केलं जाईल. परंतु वन ॲक्ट प्ले एका लिमिटेड कॅरेक्टर्सचा लिमिटेड टाईममध्ये प्रेझेंट केलेला हा विषय असतो. सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन अँड क्विक इफेक्ट आर इट्स फीचर्स. त्याचं वैशिष्ट्य आहे सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन, साध्या पद्धतीने मांडणी आहे, अँड क्विक इफेक्ट, त्याचा इफेक्ट तातडीने मिळावा, त्याचे परिणाम, त्याचा हेतू लगेच साध्य व्हावा, या हेतूने असलेलं जे असेल त्याला वन ॲक्ट प्ले असं म्हणतात. द प्रिस्क्राईब्ड वन ॲक्ट प्ले विल हेल्प द लर्नर्स टू अंडरस्टँड द फॉलोइंग फीचर्स. जे फीचर्स आहेत ते फीचर्स समजण्यासाठी तुम्हाला दिलेले जे वन ॲक्ट प्ले आहे, आपण याच्यानंतर वन ॲक्ट प्ले कसा आहे त्याचा अभ्यास करायला जाणू, कॅरेक्टर्स पण वाचू. तर त्याचे फीचर्स कोणकोणते आहेत, तर नंबर 1वर आहे प्लॉट. प्लॉटचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो कथानक, स्टोरी. प्लॉट इज द प्लॉट ऑफ अ वन ॲक्ट प्ले इज लिमिटेड टू अ सिंगल इंटरेस्टिंग एपिसोड. एपिसोड म्हणजे तेवढा एक ड्युरेशनचा एक काळ, ज्याला आपण सिरियलचा एक पार्ट म्हणतो, तसा एपिसोड आहे. The plot of a one act play is limited to a single interesting episode. Single episode असेल. The plot of any piece of literature is a story. हा सुंदर वाक्य पहा. The plot of any piece of literature. मग ती कविता असो, कादंबरी असो, लघुकथा असो,
किंवा कोणत्याही प्रकारच्या साहित्याचा, म्हणजे नाटक असो, नाटकाचे विविध प्रकार असो, काहीही असो. तर द प्लॉट ऑफ एनी पीस ऑफ लिटरेचर इज अ स्टोरी that has been woven into a closely related chain of events arranged in sequence. किती व्यवस्थित आहे पहा, समजून घ्या. कारण हे समजून घेतल्यानंतर तुमच्यातून एखादा कवी, एखादा साहित्यिक जन्माला यावा या प्रामाणिक हेतूने अभ्यासक्रम मंडळाने हे तुमच्यासमोर लावून ठेवलेलं आहे मित्रांनो. द प्लॉट ऑफ एनी पीस ऑफ लिटरेचर इज अ स्टोरी दॅट हॅज बीन ओव्हन म्हणजे गुंफलेले असणे, मिक्स केलेले असणे, इन टू अ क्लोजली रिलेटेड चेन ऑफ इव्हेंट्स. प्रत्येक प्रसंग, त्यातला घटना एकमेकांवर डिपेंड असते. एक घटना आणि दुसरी घटना जर एकमेकांची को रिलेटेड नसेल तर त्याला इंटरेस्ट निर्माण होत नाही, ते समजत नाही. म्हणून रिलेटेड चेन ऑफ इव्हेंट्स अरेंज्ड इन सिक्वेन्स म्हणजे क्रमाने, बिगिनिंग, मिडल आणि एंड हा जो क्रम आहे या क्रमाने त्याची मांडणी केलेली असते. याच्याबद्दल ॲरिस्टॉटल नावाच्या जगप्रसिद्ध साहित्यिकाने या नाटकाची व्याख्या लिहिलेली, या वन ॲक्ट प्लेची व्याख्या केलेली आहे. तर ती व्याख्या अंडरलाईन करा, बोल्ड आहे, पाठ करा, समजून घ्या आणि क्वेश्चन पेपरसाठी, ॲक्टिव्हिटीसाठी तयार ठेवा. ॲरिस्टॉटल सेज कॉन्फ्लिक्ट इज द सोल ऑफ ड्रामा. कॉन्फ्लिक्टचा अर्थ आहे संघर्ष. मी तुम्हाला परवाला संघर्षाचे वेगवेगळे प्रकार सांगितले होते. संघर्ष काय? दोन पात्रांमधला संघर्ष किंवा एका व्यक्तीच्या विचारांमधला संघर्ष. त्याच्यासाठी वाक्य तुम्हाला ऐकलं होतं मी, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. आलं लक्षात? टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. मग विचारांची द्विधा मनस्थिती, विचारांचा कॉन्फ्लिक्ट, मग व्यक्तीचा असेल, विचारांचा असेल, दोन व्यक्तींमधला असेल, दोन प्रसंगांचा असेल, दोन कथानकांचा असेल, अशा पद्धतीचं जे असेल त्याला ॲरिस्टॉटल म्हणतो कॉन्फ्लिक्ट इज द सोल ऑफ ड्रामा. वी युजली हॅव कॉन्फ्लिक्ट इन अ प्ले. प्रत्येक प्लेमध्ये, प्रत्येक नाटकामध्ये आपल्याला कॉन्फ्लिक्ट सापडतो. मॉडर्न प्लेज ऑफ थिएटर ऑफ द ॲब्सर्ड आर अन एक्सेप्शन टू इट. मात्र त्याला अपवाद आहे. हा जो नवीन प्रकार आहे साहित्याचा, थिएटर ऑफ द ॲब्सर्ड. ॲब्सर्ड म्हणजे गोंधळ, गोंधळलेलीच परिस्थिती असेल. मग गोंधळलेली परिस्थिती असेल तर त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट सापडणारच नाही. अशा पद्धतीचं आहे. म्हणून प्लॉट हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे साहित्याच्या कुठल्याही प्रकाराचा. सेकंड आहे थीम. अ थीम इज द सेंट्रल आयडिया. अंडरलाईन करा वाक्य. अ थीम इज द सेंट्रल आयडिया अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स. रिव्हॉल्व्स म्हणजे फिरणे, रिव्हॉल्विंग चेअर, गोल गोल फिरते. पृथ्वी त्या ठिकाणी असतो मॉडेल, ती रिव्हॉल्व करते, फिरते. थीम व्याख्या अंडरलाईन करा. अ थीम इज द सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना, अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स, ज्याच्या भोवती पूर्ण कथानक फिरतं त्याला थीम असं म्हणतात. इट इज डायरेक्टली स्टेटेड थ्रू द प्लेराइट्स इन्स्ट्रक्शन्स. प्लेराइट म्हणजे नाटककार, ज्यांनी नाटक लिहिलेलं आहे तो. त्याच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत, कशाच्या माध्यमातून? डायलॉगच्या माध्यमातून, सेटिंगच्या माध्यमातून, बॅकग्राऊंडच्या माध्यमातून, म्युझिकच्या माध्यमातून, कॉस्ट्युमच्या माध्यमातून, अशा विविध पद्धतीने त्यांनी मांडलेलं असतं. प्लेराइट्स इन्स्ट्रक्शन्स, डायलॉग्स अँड अदर फीचर्स. इट फोकसेस ऑन द सब्जेक्ट ऑफ द प्ले. थीम काय करतो आहे? नाटकाचा जो विषय आहे त्या विषयावर फोकस करत असते. इट कॅन बी इम्प्लिसिट ऑर एक्सप्लिसिट. दोन प्रकार सांगितले, इम्प्लिसिट असेल किंवा एक्सप्लिसिट असेल. देअर कॅन बी अ नंबर ऑफ थीम्स. एक लक्षात ठेवा, एका कथानकामध्ये अनेक प्लॉट्स असू शकतात, छोटे छोटे एपिसोड असू शकतात. पहिला एपिसोड, दुसरा समजा एखादा बगदादच्या स्टोरीवर आधारित खलिफाची स्टोरी जी आहे, त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे एपिसोड आहे. खलीफ एक आहे, चोराचा एपिसोड आहे, घोड्यावाल्याचा एपिसोड आहे, तेलवाल्याचा एपिसोड आहे, पण खलीफ एक आहे. असे छोटे 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 पार्ट्स त्याच्यामध्ये आहे. ती स्टोरी तुम्हाला वेळेअभावी मी सांगू शकत नाही, पण ती स्टोरी तुम्हाला नक्की एक वेळ सांगेल, द खलीफ ऑफ बगदाद नावाची. तर छोटे छोटे एपिसोड त्याच्यामध्ये असतात, परंतु एकच कॅरेक्टर त्या
प्रत्येक वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये एकत्र आणलं जातं आणि त्या पद्धतीने तयार केलं जातं. म्हणजे एका कथानकामध्ये अनेक छोटे छोटे सब थीम, सब प्लॉट्स असू शकतात. दॅट पोर्ट्रे ह्युमन लाईफ. पोर्ट्रे म्हणजे पिक्चराईज करणे, ज्याच्यातून मानवी जीवनाचं चित्रण सादर केलं जातं. मी सांगितलं मला 4 एपिसोड खलीफ ऑफ बगदादमध्ये. खलीफ हा एक काय आणि बाकीचे 4 आहे. 4 वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. द थीम हेल्प्स टू कन्वे द मेसेज ऑफ द प्ले राईट. नाटककाराचा जो हेतू आहे तो हेतू या थीमच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करत असतो. हे 2 पार्ट्स आपण आज इथे थांबवणार आहेत. 3रा पार्ट आहे सेटिंग, 4था आहे लँग्वेज. त्याच्याबद्दल पुढच्या भागमध्ये आपण चर्चा करू. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. काही अडचण असेल, मी मुद्दाम याच्यामध्ये काही शब्द अवघड टाकून ठेवले, तुम्ही विचार करावा. तुम्ही कुठेतरी शोधावं. तुमची जिज्ञासा त्याच्यामध्ये लागली पाहिजे, कारण कोणते 2 शब्द सरांनी याच्यात एक्सप्लेन केले नाही. वाचताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि नंतर मग तुम्ही मला विचारलं पाहिजे. या हेतूने 2 शब्द मी मुद्दाम एक्सप्लेन केलेले नाही. ते कोणते, ते हुशार विद्यार्थी मला व्हॉट्सअप ग्रुपवर माझ्या नक्की सांगेल. तुमच्या शब्दांची वाट पाहिल. पण समजून घ्या, वारंवार ऐका आणि वन ॲक्ट प्लेबद्दलच्या 2 पार्ट्सला आपण आज इथे विराम देणार आहोत. गुड डे.